चाल बाई ये कुठं गेले काय ना वावराक गेले काय माहीत बाई एक तर मला बँकेत जायचे काय सांगू मला इतका आनंद झालाय का बास देवास आनंदच गगनात मावाना असा आनंद झालाय मला का माप नाही 3000 रुपये आले मा खात्यावर लाडक्या बहिणीचे चला आता आहे ना घरातले भांड्यांचा पसारा पडेल सगळं मरू दे आता आहे ना यांच्याकडूनच घसून घेते मला पहिलं जाऊ दे आता यांना सांगते मी चाले बँकेमध्ये जाते आता एकदा काही कांद्याचं रोप एकदा विकलं ना की टेन्शनच नाही मग पैसे येतील पण चांगलं 2 बिघा आहे ना कांद्याचं रोप लागलंय एकच नंबर रोप पण 1 नंबर आलंय मस्तपैकी पण जरा पिवळं पडलंय औषध मारलं ना तर बरं होईल थोडं औषधच मारायला पाहिजे हो काय करू राहिले तुम्ही काय नाही रोपाकडे आलो होतो कांद्याच्या जरा अहो काय ते रोपाचं बिपाचं घेऊन बसले काय काय ग एवढी नटून ठेवून कुठं निघाली तू अहो मला लय आनंद झालाय आज काय सांगू तुम्हाला तुला आनंद झालाय छायला दिवस आज सूर्य कुठं उगवला मला काय कळलं ना हो तिकडे कुठं पाहता माकडं पाहा ना नाही तुझ्याकडे तर पाहतोच आहे पण सूर्य पण मला काय दिसना ग गगनात मावाना ते काय नाही का काय? किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला मला इतका आनंद हो राहिला मी काय म्हणते तेवढे भांडे पडेले ना तेवढे घसून काढा तुम्ही अशी इकडे सारखा थोडे हा काय काय भांड्यांचा ढीग पडलाय तेवढे घसून काढा आणि ते झालं हा. का लगेच धुवून घ्या हा बाथरूम मध्ये बादली भरून ठेवले हा हा येऊ का मग मी अय शांत अगं तुला एवढा कसला आनंद झाला काय ग मला खुशाल म्हणते भांडी घासून घ्या कपडे धुवून घ्या अहो मी चालले ना बँकेमध्ये बँकेत हा शाईल अगं अजून रोप आपल्याला इकायचे मग बँकेत पैसे येतील ते रोपण बी पण इकायचं जाळ्यान टमाटेन वांगेन त्याच्याशी मला काही घेणं नाही आता मग पण बँकेत पैसा कुठलं आता आहे ना नाद नाही करायचा आपला हो हा. या बा तुम्हाला सांगते शांतीचा नाद नाही करायचा आता शांतीचा विषय लय हार्ड आहे शांती इकडे पहा क्रेडिटचं कार्ड आहे हाय शांते हायला रात्रीचा मार तुला कमी झाला वाटतं हो आता तुमचा मार शिव्या हे ते खायला आता मी काही पहिली शांती नाही राहिली शांते हा नेमकं झालंय काय तुझ्या डोक्यावर परिणाम नाही ना झाला झालंय काय म्हण तुम्हाला मला द्या ना 100 रुपये मला द्या ना 50 रुपये असे हात पसरायची मी तुमच्या पुढं आता 100 आणि 50 तुमचे आहे ना असे मला काय म्हणते ना झाड की पत्ती कभी भी गिर सकती है शांते आता मला एक खट्टी 3000 आली 3000 आणि काय शांते तुला कोणी 3000 पाठवलं कोणी म्हणजे काय मा भावानी पाठवले तुझ्या भावानं हा अगं लग्नाला जवळ 17 वर्ष झाले आपल्या हा तुझ्या भावाला आहे ना त्याला मी 10,000 रुपये दिलं होतं किती 10,000 रुपये त्याची लायकी आहे का 10,000 रुपये द्यायची आणि तुला 3000 पाठवलं का ग बसा तुमच्या डोक्यात नुसतं तेच तो भाऊ नाही माझा मग तुम्हाला काय वाटलं मा तो भाऊ घरी येतो तो भाऊ नाही मग माझा भाऊ मोठा भाऊ मोठे मुख्यमंत्री साहेब त्यांनी मला 3000 पाठवले आले माझ्या खात्यावर मला मोबाईलवर मेसेज पडल्या चालले आता लगेच बँकेत तुझे बेटे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेत का पैसे शांत बरं झालं आता बापाशी गोंडा घोळू नका बरं मला जाऊ द्या आता तुम्ही नादच करू नका माझा शांती ऐक ना हे बघ आपण दोघं जाऊ पैसे काढून घेऊन येऊ हा तुमचं काय काम आहे होते तुम्हाला पाठवले पैसे अगं मस्त तुला पाठवले पण कसं आहे ते उद्या 3000 रुपये घेतलं ना मस्तपैकी आपण कुठेतरी फिरायला जाऊ हा ना मी काही बावळट वाटले का तुम्हाला 3000 रुपये द्यायला मला पाठवले ते माझ्या भावानी पण रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी रक्षाबंधन साठी मला खर्च करायसाठी माझ्या खात्यावर पाठवून दिले ते काय तुमच्यासाठी नाही पाठवेल हा का म्हणजे 3000च्या जीवा उड्या मारायला लागलीस का महिन्याला 3000 म्हणजे काय जोक वाटला का तुम्हाला इड महिन्याला तुम्ही मला 3 रुपये द्यायला कानकुच करायचे का नाही
हा पण आता कसं आहे तुला लागल तेव्हा देतच होतो मी. मग तुमचा मार खात होते, तुमचे भांडे घशीत होते. आता पहा तुम्हाला कशी भांडे घासायला लावते मी. हा तुम्ही जरी मला हुसकून दिलं तरी मी 3000वर माझा उदरनिर्वाह करू शकते. ओय हा आलं का लक्षात? बरं जा दे, चल घेऊन येऊ आपण दोघं. 3000चा किराणा भरला ना 3 महिने जाईल मला. अगं कशाला 3000चा किराणा भरती? मी आहे की, तू कशाला काळजी करते? राहू द्या तुम्ही ना आता काही गोंडा घुळू नका. पहिलं तेवढे भांडे घसून घ्या, आलं का लक्षात? आणि तेवढं धुणंही धुवून घ्या. आणि ते झालं का फरचाई पुसा. मी आलेच आता. हायला काय म्हणाली शांती? शांतीचा विषय लय हार्ड आहे. शांतीकडं क्रेडिटचं कार्ड आहे. अरे वा शांती. हायला पण ही शांती आहे ना पहिली राहिली नाही. हायला पहिली शांती बस म्हणलं की बसत होती, उठ म्हणलं की उठत होती. आता खुशाल मला म्हणते जा भांडी घासा, धुणं धुवा, फरशा पुसा. हायला बरं आहे, उद्या म्हणाल माझं डोकं इचरा. चांगलंय. अरे कोट्या तुझा वायदा गाड्या सोनार दादा आंब्याची काना किनता मोठ्या हौसाची देवीच्या नवसाची गैर तुझा वायदा गाड्या सोनार दादा. चला आता देवाच्या पाया तरी पडतो बा. जय बिरोबा महाराज की जय. सुखी ठेव बाबा. बस आता इड मग काय कोणी आलं तर निवड ठेवतील तेच आपण खाऊ. 2-3 दिवसापाहून तर नुसतं निवदावच आहे. आणि आज तर काय कोणी यायना निवड ठेवायला. आलं एवढ्यात एखादं तर बरं होईल बा. पोटाला भूक लागली. चाल बाई काय सांगू, इतका आनंद झालाय. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. इकडं मंदिरात तरी जाते, देवाचं पहिलं दर्शन घेते आणि मग बँकेत जाते. अरे देवा एखाद्याला तरी येऊ दे. अरे इड निवड ठेवू दे. मला भूक लागली लई, पोटात लई कावळे काय करू राहिले. या इकडंच ठेवा निवड. काय निवद म्हणलं या अंगच ठेवा. लय मध्ये नका ठेवू, पाली कुली इंदा त्या. निवड काचे? निवद आणले ना तुम्ही देवाला. हो मी काय निवड ठेवायला नाही आले, मग मी देवाचं दर्शन घ्यायला आले इकडं. अहो मला वाटतं तुम्ही निवड ठेवाया आल्या का काय बाई. आणि काय हो सविता काय आहे का घरी? ती नाही ना घरी. आम्हाला जायचंय दोघींना. कुठं? बँकेत. बँकेत? हा. काला? म्हणजे तुम्हाला माहित नाही का अजून? नाही बा. पैसे काढायला चालू आहे आम्ही. काचे पैसे आले तुम? अहो ते आमच्या लाडक्या बहिणीचे आले ना 3,000 रुपये. अहो त्या लाडक्या बहिणीच्या पैशा नता का केळ केला? म्हणजे मग तुम्हाला काय माहित नाही का? नाही बाई. अहो सविता त्या दिवशी पैसे आले का? हा. त्याच दिवशी तिच्या फोनवर मेसेज आला. हा 3000 रुपये आले. हा आणि ती जशी तिकडून पैसे काढून आली ना, हा जशी मला 100 रुपये देऊन गेली. हा आणि जशी फताट झाली हा. तर 4 दिवस झाले माहेरा गेली. म्हणजे तिने काढली बी? काढले बिन गेली बिन. मी इकडंच निवत खातोय, कोण आणतंय कोण नाही. अहो ताई तुम्हाला काय सांगू, ती पैसे आले बिन ती लगेच गाई गेली बी मायाला निघून. काय सांगू राहिले? अहो काय सांगू राहिलं म्हणजे अहो काय सांगायचं. अहो मला तर वाटलं तिला घेऊन जावं का काय बँकेमध्ये, त्याच्यामुळे मला मेसेज पडला ना. मी चालले आता पैसे काढायला बँकेमध्ये. तुम्ही पैसे काढाय चालले? हा नाही इथं 3 दिवसापूर्वीच पळाली. मग तुम्ही काय इकडे बसून निवत खाते का? हा आम्हाला काय वाटलं आता अहो 3 दिवस झाले मी नुसतं निवदावचे या मंदिरा पै बसलो. हा. कुणी आलं का मंदिराला निवद घेऊन येतो हा हा आणि मग तेच खातो. म्हणजे तिने स्वयंपाकच नाही केला घरात? अहो स्वयंपाक कराय मला तर येतच नाही. पण ती 3 दिवसापून माहेरा गेली तर इकडं तोंडाय दाखेना. नाही मी आहे ना स्वयंपाक करून ठेवले मानावऱ्याला. फक्त भांडे आणि धुणं त्यांना म्हणले तुम्ही करा, मी जाते आता. हा का? तुम्ही नाही भांडे धुणं करते अजून? हो मी काहीच नाही करीत. मी काय केलं, ती जशी तिकडे गेली मस्त देवळा पुढे बसतोय निवद खातोय. हा. पण आज आहे ना
आज अशी पिण्याला गाठ पडली हा. का कुणी निवदच ठेवायला येईना. नाही मग आता असं करा, तुमच्यावर 30 दिवस आहे आता इडून पुढं, कारण आम्हाला दर महिन्याला 3,000 येऊ राहिले ना. हं. तुम्ही आता इडं निवत खात बसा बरं का. मी जाते आता, मला ना लय उशीर झाला एक तर. जा. अहो काय शांताबाई आली न काय कळ लावून गेली. हं? अरे ती मला कळ लाई ती म्हणजे मा घरात पेटवाय निघाली. हं? काय बा अहो या बायांना नुसते 3,000 रुपये आले तरी बाया अशा काय माकडावानी मकडू राहिल्या. अहो त्या गंगारामला त्या शांताबाईनं भांडे धुवायला लावले. आता चाल बरं मी पाहतो जाऊन त्या गंगाराम त्याचे काय हाल चालू आहे बा, पाहून तरी येतो. चाल ना. चाल बा गंगाराम का आलोय. इडच गंगाराम दिसतोय काय ना वावरामध्ये. वावरात काय करतो काय. चाल बरं पाहून तरी येऊ. गबाळ पण मारण्याचं झालंय, गबाळ तरी काढून घेतलं पाहिजे. ए गंगाराम. हा पिनो, अरे काय आले तुई. काय कशाचा हाल बाबा. मग काय आपलं रोपाकडे लक्ष चाललंय. हा का हा काय कर राहिलाय. अरे काय नाही, विचार चाललाय ह्याच्यावर फवारा मारायचाय. हा ह्याच्यावर कोणतं औषध आणून मारू तेच विचार करत होतो. हा का हा पिवळं पडलंय रे बघ ना, हा. रोप पिवळी पडली. त्याला आहे ना हा रोग्यार मार रोग्यार. रोगर मारू का. हा मावा मारून जाईल. हा का मग चांगलं ताटम रोपी. बर बर. मग तुझं काय चाललंय. माझं काही नाही मजेत आहे. गंगाराम जेवण लय झालं रे. जेवण नाही झालं. हा रे हॉटेल मध्ये गेलतो. काय म्हणतो. हा मग हायला तू हॉटेलला गेला होता का? गंगाराम हा हॉटेल मध्ये गेलो. हा मस्त मटन बिटन रस्सा बिस्सा खाऊन आलो. हायला पिनो असं टरकावून जेवलो. अरे बिल किती झालं माहितीये का तुला. किती बिल झालं. 2200 रुपये बिल झालं. 2200 रुपये बिल. आणि मग हायला पिनो हं? तू तर त्या दिवशी मला राव म्हणत होता गंगाराम 10 रुपये दे रे मला गाय नाही, आणि चक्क तुझं 2200 रुपये हॉटेलचं बिल झालं. अरे मग हायला पिण्या हं? पण एवढा पैसा आला कुठून तुझ्याकडे. अरे आला कुठून. हा मग तुला हे माहित नाही का. आता मला काय माहिती असणार रे. अरे बाबा आता माझ्या बायकोला आहे ना तिच्या भावाचे पैसे आले. भावाचे पैसे. हा कसं भावाने काही जमीन बिमीन विकली का काय तिच्या. अहो जमीन बिमीन नाही. मग ते नाही का आता वरून कोणचे भाऊ पैसे पाठवतो काय नाव. आता हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री ना. लाडकी बहीण योजना. हा ते लाडकी बहीण योजना पैसे दिले. हा. 3,000 रुपये. काय म्हणतो. आणि मग हायला भारी आहे राव. 3,000 रुपये तिला आले. हा 2900 रुपये मला दिले. हा. आणि 100 रुपये तिनं तिच्या पैठुले. आणि ती भावांना रक्षाबंधनला ववळाय गेली. हायला पिनो हा तुझ्या बायकोला मानलं पाहिजे राव. आयलं मग 100 रुपये घेऊन भावाला वळायला गेली हा आणि 2900 रुपये तुला दिले. मला दिले का 2-3 दिवस मी येणार नाही ना. मग बाहेर हॉटेल मध्ये खा. होय हो छायला म्हणजे पण तू पिनो हा? एकाच टायमाला 2200 रुपये घालवलंस. अहो काय आलं तू अंडवडी मा खावा मटण सुक्क खालं मस्त खालं बाबा काय सांगू. नाही चांगले चांगले पिनू बाकीचे पैसे राहिलेत ना नीट सांभाळून खा. वहिनी परत येईपर्यंत पैसे पुरले पाहिजेत. पुरतील उद्या बिद्या येईलच ती. येईल ना. हा बर बर. मग काय करतो इड. काय आता हे रोपाचं जरा औषध मारायचा विचार करतोय. पाय पाय कर व्यवस्थित. हा हा चल मग येऊ कमी. हा ये हायला पिनूची मजाच झाली म्हणायचं. मग खुशाल त्याच्या बायकोला 3,000 रुपये भेटलं. 2900 रुपये पिनूला दिलं. आणि ह्यो पण काय पिनू एकाच टायमाला 2200 रुपयाचं बिल करून बसला. हायला पैसा आला तर भजून खाल्ला पाहिजे पिनू. चला मरू द्या आपण आहे ना औषधाची तयारी करावी. 3,000 आले काय करू आता. धन धन की सुनो झंकार दुनिया है काला बाजार ये पैसा बोलता है पैसा बोलता है. चला आता मानवऱ्याकडे जाते. त्याला म्हणेल काय घेऊन बसला तो. अशी 3 टमाटे आणि वांगे इडं मला या नोटा मोजता मोजवा ना. 3,000 आले काय जोक आहे का. बाई साऱ्या सकाळची गेली अजून आले नाही. काय तर बँकेत लय गर्दी असेल कधी इथे काय माहिती. एक तर मला सुद्धा जायचं आहे
औषध घेऊन येतो मस्तपैकी आणि एक कांद्याला फवारा मारतो. काय हो आले का? तुम्ही अजून इडच आहे का? हा मग काय? काय माणूस भांडे घासले का? हा अहो इकडं पहा ना. पैसा फेको तमाशा देखो. पाहिलं ना? हां तुम्ही मला काय म्हणायचे? तोकडं काय आहे? हां आता तुमच्याकडं काय आहे दाखवा. तुमच्या खिशात किती नोट आहे मला पाहू द्या. बरं जाऊ दे. सांगते हा आली ना पैसे घेऊन. हा हा हा, पाहिले ना? दे इकडे. 3 हा दे ना इकडे. तुला काय येतावा 5-50-100 रुपये ठेवून दे. का बाकीचं बरं? दे इकडे. हा मी कश काय देईल? माय भावानी मला दिले न ते काय तुम्हाला दिले काय? हा? होय. मग? गावातल्या सगळ्या बायकांनी आहे ना हा ज्यांना पैसे भेटलेत ना हा त्यांनी आहे ना आपल्या नवऱ्याकडे पैसे दिलेत. हा का? हा हा कोणी कोणी दिले? पिण्याची बायको ते आपले काय सविता वहिनी हम्म. तिने सुद्धा पिनूकडेच पैसे दिलेत. ती हा. तर 100 रुपयेच घेऊन माहेरी गेली. हा ना? हा हा बाकी सगळे याला दिले का? हा मग अजून कोणी कोणी दिले? त्या नर्मदानं दिलेत, हा त्या शारदीनं दिलं, हा त्या छायानं दिलं. हा म्हणून तुम्हाला देऊ ना मी? हा मग दे ना इकडं. हा? कोण म्हणलं तुम्हाला पिण्याच्या बायकून त्याला पैसे दिले? तू ते काय सांगू नको. ते कोण म्हणलं ते सांगा पहिलं मला. ते सगळं मरू दे. पैसे दे मला पण कांद्याला जरा औषध घेऊन यायचंय फवारा मारायचं. बर का? हा तो पिण्या मी मागा बँकेत चालले. मला लय आनंद झाला. म्हणले पहिलं देवाचं दर्शन घ्यावा. तर तिडं देवळाच्या तिडं बसलाय बाहेर तो. देवळा पैसे काय करतोय ते? हा तेच मला विचारा. तिडं बसून काय करू राहिला विचारा. हा, काय करत होता देवळा पैसे? निवद खात होता निवद. निवत 3 दिवस झाले म्हण मी उपाशी आहे. तर निवद सुद्धा नाही म्हण. आज तर कोणी निवद सुद्धा दिले नाही ठेवेल नाही देवा पुढं म्हण. अय शांते हा तू डोक्यावर पडली नाही ना? मग तो तर मला काय म्हणला माहितीये का? हा हॉटेलमध्ये मस्तपैकी सुक्क पातळ मटण खाल्लं. 2200 रुपये बिल झालं त्याचं. काय सांगतो? हा मग 2200 रुपये बिल झालं. हा आणि मग हा आणि तू खुशाल म्हणती देवळात निवत खातोय म्हणून. खोटारडा तो. जसे लाडक्या बहिणीचे पैसे आले का हा त्याच्या बायकोला मी गेले होते पाहिला. म्हणले बँकेत जावा तिच्या संग. तर तो म्हण माय बायकोनी पैसे काढले बी आणि गेली बी मायरा पळून. आणि वरून म्हण वहिनी 3 दिवस झाले मला जेवाय देईल नाही. मी इड मंदिराच्या बाहेर बसून निवद खातोय म्हण. बापरे आलं का ध्यानात? मला असं का म्हणाला मग पिण्या? हा मग तो तुमचा प्रश्न आहे. आता तुम्हाला जायचंय का निवद खायला? नाही ना? मी स्वयंपाक करून ठेवले ना. हा. तेवढी आहे ना मला. हा. हा तुमची कदर करते ना मी. नाही करते ना. मग झाले का भांडे घासायचे? नाही भांडी नाही घासली बरं का. का बरं नाही घासले? अगं हे काय गबाळच काढत होतं इथं. गबाळ काढणं महत्वाचे का? तुम्हाला काय म्हणले? सगळं काम करून मस्त गादी बिदी स्वच्छ करून ठेवा. आले आले मला मस्त आरामात बसायला तिकडं. हा शांते हा आता काय मी घरातली कामं मी करायची का? कोण करणार मग? हा कोण करणार? तिच्या आईला तुला 3000 रुपये भेटले. तुला असं वाटायला लागलं का की मला 3 लाख रुपये भेटलेत म्हणून? या बा आजपासून तुम्हाला सांगून ठेवते. जे सगळे घरातले काम आहे ना ते तुम्ही करायचे. आणि मी आहे ना फक्त उठणार आरामात. आणि दोन्ही टायमाचा स्वयंपाकही बी करील नाही तर करणार नाही. या बा मी मस्त हॉटेलमधून आणून खाईल. हे 3000 महिनाभर मला पुरतील. हे संपले ना संपले का दुसऱ्या महिन्याची 3000 लगेच मला येतील. त्याच्यामुळे तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. आता आलं का लक्षात? हां आणि बाकीचा विषय ना सोडून द्या. आता तुम्हाला माहिती आहे ना ही पहिली शांती नाही राहिली आता. शांते 3000 आलं म्हणून काय लय पावर आली का काय तुला? पावरच आली मला. होय अय शांते तुझ्या मायची मी सुंटत आणली तुझ्या. काय? हा, काठी कुठे रे? इथं काठी काय दिसना. तुला लय मस्ती आली का काय? हो हा या बा काय आली. ए, हात कोणाचा झटकते? एका बोक्कीत आहे ना तुला सरळ करीन. हा? बस 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 बस. तुला मार माहितीये का आपला कसा आहे का बघायचंय? काय तुम्ही आता बॉट ते लावून पहा मला. काय बरं या बा गेले ते दिवस आता. दिवस गेले? गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी आता. आता फक्त तुम्ही आठवणीत ठेवायचं. आता हे मारणं आणि ते शिव्या देणं आणि ते विसरा सगळं आता. का बरं? या बा नुसते कागद पाठवले होते हा. ना तरी माझ्या भावाने 3-3 हजार रुपये आम्हाला महिन्याला पाठवले. बर. हा? आता जर सांगितलं ना का माझा नवरा मला शिव्या देतोय मारतोय हा. तर माझ्या भावाच्या आहे ना डायरेक्ट लाल दिव्याच्या गाड्या अशा गाड्या माग गाड्या न्यायला येतील आणि तुला आहे ना असा उचलतील हा. आणि जेलमध्ये फेकून देतील. आलं का लक्षात? जे बेटे आलं का लक्षात? आलं ना? आलं आलं. आता ते विसरायचं. आलं ना? हा हा मग मी चालले आता. हा पैसे दिले असतात तर तेवढं बरं झालं असतं. पैसे ना हा आता तुम्ही ना संध्याकाळी आलं
का पहिले माय हात पाय दाबायचे आणि तेल आणि मालिश करायची माय डोक्याची. आलं का ध्यानात? आईला काय दिवस आले. खुशाल शांती म्हणायला लागली. संध्याकाळी घरी आले ना हातपाय दाबून द्यायचे, तेल लावून चोळून द्यायचे. आईला काय दिवस आले. हे शांतीला पावर आली. हां खुशाल म्हणती कागदपत्र दिले तर 3000 रुपये आले. हां आणि माझ्या भावाला जर कळवलं ना तर गाड्या येतील आणि मला जेलमध्ये घेऊन जातील. वा ग वा, काय शांताला पावर आली. चांगलं आहे बाबा. अशीच पावर जर कायमची राहिली ना तर माझी जिरलीच म्हणायचं मग. काय रे गंगाराम? हा पिनो हा काय नाही बाबा. काय बोलतो एकटाच? नाही असंच काय बोलत नव्हतं, जरा विचार करत होतो काच रोपाचा? रोपाचा. पिनो हा तुला मटण चांगलं जिरलं ना? अरे काय सांगतो बाबा, काच काच मटण काच काय. काय रे? अरे बायको आली 3000 रुपये तिला भेटले, ती निघून गेली. मी तिथं देवळात निवत खात होतो. हायला तू देवळात निवत खात होता का? आणि मग अच्छा आईला मला तर म्हणला माझं हॉटेलला 2200 रुपये बिल झालं. अरे तुला मी चाट मारली भाऊ. तू चाट मारली का? आणि मग अरे तुझ्या चाट मुळे आमची भांडणं झाली नाही तर. हा हा का? हा मग या बाई मी आलो आता निवत खाऊन. निवडच खाल्लास का? मग निवत खाला, तिथं नारळाचा प्रसाद होता तो खाला. अरे वा. आता चाललोय घरी. मी तुझं ऐकून आहे ना शांतीला नाही नाही तसलं बोललो. तिच्या अंगावर गेलो होतो मारायला. नशीब माझं मीच वाचलो. जर ऐकून आहे ना मी शांतीला पैसे मागत होतो. हा मग जसं पैसे मागितलं ती म्हणाली काही पैसे बिशे देणार नाही काय नाही म्हणे. मी नुसती कागदपत्र दिली. हा तर म्हणे मला माझ्या भावानं 3000 रुपये पाठवून दिलं. हा ना. आणि ती पैसे देत नव्हते म्हणून मी तिच्या अंगावर गेलो होतो मारायला. अरे बाबा आता बायांची चलती झाली, आपल्याला कोण ओळखीत. अरे तू म्हणतो ती बरोबर आहे, पण जसं मी तिच्या अंगावर गेलो का लगेच मला काय म्हणाली माहितीये का? काय? गेला म्हणे तुमचा जमाना आता दम द्यायचा आणि मारायचा. हा मी म्हणे डायरेक्ट भावाला मुख्यमंत्र्याला फोन लावीन. हा मग लगेच लाल दिव्याच्या गाड्या येतील आणि तुम्हाला उचलून नेऊन जेलमध्ये टाकतील. एवढं डेंजर आहे? आणि मग काय बाबा मुख्यमंत्री भाव झालाय बायांचा. हा बरोबर. हायला काय नाही पिलू. मी आता पहिला घरी जातो, त्या शांतीच्या डोक्याला तेल लावून मालिश करून देतो, हातपाय दाबून देतो. हा तरच मला भाकर तुकडा खायला भेटल. हा बरोबर आहे. लय अवघड झालंय बाबा. आता बायकांचंच ऐकावं लागल. अरे आता आपण वनवासी झालो. पिल्या चल बाबा आता मी आहे ना जातो घरी. हा शांतीची मालिश करतो, हातपाय दाबून देतो, डोकं चोळून देतो. हा बरोबर आहे. एवढंच काय बाबा. जर म्हणली ना धुना धु तर धुना धुईन, भांडे घासीन, फरशी पुसून देईन. घरात वेळ आली ना तर झाडू सुद्धा मारून देईन. मग त्याला इलाज नाही गंगाराम. अरे बाबा मुख्यमंत्री भाव झालाय आता ही कामं आपल्यालाच करायला लागतील. बरोबर आहे. हा नाहीतर आहे ना तुझ्याकडे माझ्या वेळी यायची. काय? देवळातलं निवत खायची. खरंय भाऊ खरंय. येऊ का? हा ये. चला आता गंगाराम गेला, त्याच्या बायकोच्या हात पाय दाबाया. आता मी जातो सासरवाडीला, माझ्या बायकोची माफी मागवतो, तिला घरी घेऊन येतो आणि तिच्या घरी येऊन भले हात पाय दाबितो, नाही तर मला आयुष्यभर देवळा पुढे निवदच खायला लागतील.